करते मी, सारा जीव थकून जाते. या पावसाळ्यात तर झाडू पोछा करून निवड कंटाळा येऊन जाते. पण काय करा लागते, नाही तर घरी खराब दिसते ना. ही बाहेर गेले तर आलेच नाही अजून. घरी राहते ना, सारा गाव फिरायला पाहिजे यांले. आई तू डब्यात वांग्याची भाजी काऊन दिली होती? अव बेटा काही होत नाही म्हणून दिली वांग्याची भाजी. चांगलीच तर लागते वांग्याची भाजी. मला नाही आवडत वांग्याची भाजी, तुला माहित आहे ना. मग आता काय करत जाऊ तू सांग. पहिलेच तर शेतातही जाता येत नाहीये. शेतात गेलं म्हणजे हिरवा भाजीपुला येते. बाजारात जाऊन घेऊन येत जा भाजीपुला. हा व बरोबर आहे ना, बाजारात जायला पैसे नाही लागत आहे ना. आहे ना तुझ्या जो पैसे? नाही आहे बेटा आपल्या जो पैसे. आहे ना. साड्या कशा घेतो तू? अव साड्या कुठे घेतल्या मी? सांगतो. घेतो ना, मला नको सांगू तू. ठीक आहे, संध्याकाळी तुझ्या आवडीचं बनवतो आता. हा बनवजो. आई दूध चहा बनवली का तू? नाही व बनवतो ना. जाऊ दे, मला बिस्किटच खातो आणि मी खेळायला जातो. आताच आली व तू? कुठं चालली? आई आम्ही खेळणार आहो. ठीक आहे बाई, जा खेळाले. आणि अभ्यास कधी करशील? आई थोड्या वेळ आम्ही सायकल चालवतो, मग मी ट्युशनला जाईन नंतर. ठीक आहे बाई. मग आणि आई हे कपडे चांगले धुवून ठेवजो. 15 ऑगस्टला जायचंय मला घालून. हा व धुईन मस्त प्रेस करून ठेवन. पायजो प्रेस करताना जाडून टाकशील नाही तर. नाही व काय नेहमी कपडे जाडतात का माझ्या हातानं? नाही ना, बाबाचं कसं शर्ट जाळलं होतं तू. गलती एखाद्या वेळेस होऊन जाते, पुन्हा होईन काय? आणि तू सांग, ते शाळेचं शर्ट जर जाळलं मी तर भेटन का आपल्याला? नवीन आले ना, तू तर घेऊन नाही देत आहे. अरे बेटा तुला सांगलं ना, पैसे नाही ना आपल्याजवळ. आणि चांगलंच आहे तुझे हे शर्ट. पुढच्या वर्षी घेऊ ना. ह्या वर्षी चालते. आणि काही छोटंही होत नाहीये तुले. मस्त होते त्या मापाचं. आपण मागच्याच वर्षी मोठं घेतलं होतं तर. ठीक आहे, धुवून घे जो कपडे, नाही तर तू विसरून जात बरं. नाही विसरत ना, धुतो मी. अबा संध्या हाय का घरात? हा व काकू या ना. काय चालू होतं बाप्पा? काय नाही व काकू, आता ही शाळेतून आली ना तर सांगत होती गोष्टी. रोज तिचं राहते, शाळेतून आली की गोष्टी सांगते. चांगला आहे ना. या ना काकू, बसा ना. हा व बसतो ना. कुठं गेल्या होत्या? कुठं नाही व, इकडे चाललो फिरत. आता लय दिवस झाले घरातच होती ना, कुठंच जाणार नाही काही नाही. तर म्हटलं चाल संध्या काय करते पाहून येतो. आता तू तर काही येत नाही बिचारी तिकडे. अव काकू पाणी पाऊस सुरू होता ना, तर कुठंच जायचं इच्छा नाही होत. 2-3 दिवस हिची तब्येत खराब होती तर कुठंच नाही गेले. हाव का व? काय व मस्त गुलाबी सोफा घेतला तू ना तर. नाही व काकू, सोफा कायले घेऊ, कवरच चेंज केलं फक्त. लय खराब करून टाकते ना हे. जेवायला बसते सोप्यावर तर लय डागण डुगं पाडून ठेवले होते त्या सोप्या कवरले. मग हाच घेतला आता नवीन, मागवला तो मी शिवून. हा का व चांगला आला मग. लोक तर म्हणते ऑनलाईन प्रोडक्ट चांगलं नाही येत असं म्हणते बा. नाही व काकू, चांगलं येते ना. हा का व अनिता मागवत असेल ना? नाही बापा, काही नाही मागवलं तिनं. हाव काय करते अनिता? काय नाही व, तिच्या माहेरी गेली आहे ना कालपासून. योगेशी गेलाय, आलाच नाही अजून. हाव का काकू, कालपासून गेले, आलेच नाही अजून? हो ते आषाढीला गेलती ना तर आलीच नाही अजून. काही दिवस झाले ना काकू. काय आता जायला भेटते. मग लेकरो गिकरो झाल्याच्या नंतर स्कूलमध्ये जाते. मग हे आहे ते आहे. आताच वाटते त्यांले माहेरी राहूशा. हा काकू ते तर आहे. तू काय म्हणतो, कशी आहे ती आईची तब्येत? चांगली आहे आता? हाव काकू चांगली आहे ना. आता जाशील ना तू रक्षाबंधनले? नाही व काकू, आता काय जाता आपण घडी. आपल्या भाऊजाईले बरंही नाही वाटत. हो ते तर आहे व, आपले आई वडील आहे तिथपर्यंत आपलं माहेर असते. नाही तर कोणाचे भाऊन कोणाची भाऊजाई असते व. नाही व काकू, तसं आता आहे आपला भाऊ बरा आहे. काय करता, जाऊ द्या. तिले काही हे नाही करत आम्ही. आता माझ्या भावाले तर बोलवलं आहे, तर पाहू येतो काय. हाव का व, वेळही भेटत नाही ना काकू. त्यालाही त्याचे काम धंदे सगळं राहते ना. हो बरोबर आहे व. आता पहिल्यासारखं कोणी जातही नाही व एक दुसऱ्याच्या घरी, काही नाही. आता काही नाही बाप्पा. हाव काकू तसं तर आहे. कुठं गेला कमलेश? गेले ना बाहेर. आज सुट्टीच होती त्यांले, तर गेले गाव फिरायले. सुट्टी राहिली म्हणजे गाव फिरायला जाते. हाव का व, आता बरं आहे व की घेते काही? नाही ना काकू, आता कंपनीत जाते तर नेमबंदी काम करते. आजच घरी आहे. त्यांना कसं गावात फिरायला भेटलं की मग घेते ते कोणी ना कोणी सोबती भेटला तर. आता कसं कंपनीला जाते, सकाळी जाते तर संध्याकाळी येते आणि थकून जाते. मग
मग कडं गाव फिरायला भेटते. हो ते तर आहे, कामाशी राहिलं म्हणजे बरं राहते. मग का नाही व काकू, काय करता? लावून दिलं तू ना तर शेती मस्त. हाव लावली ना, सवितानच केली तर मग काय करता, चांगलं झालं ना. तिनं तर कसा मक्का लावला तिथं. हा व मक्का लावला ना तिनं. तू तर काही आली नव्हती पेराले. सुनील भाऊनं आणि सवितानं दोघांनाच तर पेरलं काकू. हाव ते तर आहे व. हाव बरोबर आहे. लय कामाचे ते दोघंचे दोघं. चांगलं पीक आहे तिच्या वावरातलं. मागच्या वेळेस किती भेंडी तोडली बापा बापा. लय भेंडी झाली तिला ह्या वर्षी. दोघंचे दोघं जाते बापा सकाळीच तोडायले. हाव का काकू? हवं चांगली नरम नरम भेंडी तिच्या वावरातली. मस्त दिली होती तिनं, भाजी केली मस्त झाली होती भाजी. माय काकू मला नाही दिली तिनं. अव मी शेतात गेले होते वावरात, तर माझ्या वावरात गेले होते मी. लसण गिचण काही आंबट चुका हे ते लावतो म्हटलं. तर त्या दिवशी तेही शेतात होती. मग म्हणे या काकू तोडा आणि घेऊन जा म्हणे. तोडून घेऊन जाले कोण तरी मनाई करते. हां तू सांग. हो ते तर आहे व काकू. मग तू काय करणार आहे? येणार आहे का ह्या वर्षी कामाले की नाही? की होते तुले कंपनीच्या पैशातच? येईन ना काकू? येईन. त्यात कसं आहे काकू, मी ह्या साड्याले पिको गिको करतो ना, त्याच्यात माझे पैसे गिशी निघून जाते. हा व ते तर बरं आहे ना, चांगलं आहे. त्या कारण मी काही आले पाहत नाही जास्त शेतात. चांगलं आहे ना, काही तर करतं जाऊ दे ना घरी राहिल्यापेक्षा. कसं आहे जेव्हा हगाम असते तेव्हा येतो मी. उन्हाळ्याची काही येत नाही बिचारे, ऊन लय लागते मला. हा व ते तर आहे ना. काय म्हणते अश्विनीले पाहायला गेले गेलते का नाही? अश्विनीचं पोरग गिरग कसं आहे? चांगलं आहे ना तिचं पोरग, मस्त आहे. आता 6-7 महिन्याचं झालं ना. हाव ना काकू. तू कधी लावतं दुसरा नंबर? नाही बा काकू, मी काही लावत गिवत नाही दुसरा नंबर. काय करू? काच तर होत नाही, पुढं दुसरा नंबर लावू? लाव ना, काय होते? नाही बा काकू, तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितलं. काय म्हणते आणि त्याला हाय गी काही? नाही व बापा, काही नाही अजून. काय करतात काय माहिती, प्लॅनिंग करत असं ना काकू, त्याच्या कारण नाही होऊ देत असणार. काय माहित बापा, आता त्यांचा निर्णय आहे तो, आपण काय करणार आहोत. हो ते तर आहे व काकू. आता आपण काय बोलणार आहोत बा त्याच्यात? हो काकू, काही बोलायला काही परवडत नाही. मग काय करतं व? आलती काय सविता? नाही व काकू, तिले काही वेळ भेटत नाही. हाव तिले काही टाइम भेटत नाही. आणि आता पावसाळ्याचं कसं व, घराच्या बाहेर निघाले इच्छाच होत नाही. पण आता काहीतरी फिरत फिरत आले, लय दिवस झाले होते तर. हो ते तर आहे. चहा करतो काकू मी आता, थांबा जरा. तुले माहित आहे ना मला शुगर आहे. मी घरूनच निघाले ना तेव्हा चहा घेतला होता. जास्त काही घेत नाही मी आता. हाव का काकू? तू घे ना, तुले घ्यायचं असेल तर. नाही व काकू, आता हे येतीन गितीन मग तेव्हाच बनवतो. कायले पुन्हा पुन्हा बनवू? हो तेही आहे बरोबर. मग काय करता काकू? बाप रे काकू, लय दिवसानंतर दिसल्या. हाव काय, मी लय दिवसानंतर दिसले की तू लय दिवसानंतर दिसला? तू दिसतच नाही बापा. नाही व काकू, आता सकाळी कसं कंपनीत जा लागते ना, तो लवकरच जातो मी. आणि त्याच्या आता संध्याकाळी उशीरून जातो येता येता. चांगला आहे ना. आता डेअरीकडे जात असतो मी. जरा 5-10 मिनिटं बसलो की घरी येऊन जातो. योगेश सोबत तर रोज भेट होते माई. हाव का रे, तो काही सांगत नाही? हो येता येता संध्याकाळचं दूध घेऊन येतो ना मी. हे काही जात नाही. सकाळी जापेक्षा संध्याकाळचं दूध घेऊन येतो डेअरीहून. हो चांगला आहे ना. आज काही योगेश आहे नाही डेअरीवर, गावाला गेला म्हणते. हाव रे बापा, कालचाच गावले गेलाय सासरवाडीले, आला नाही अजून. हाव काय, कार्यक्रम गिरक्रम आहे का? नाही रे, कायचा कार्यक्रम, त्या आषाढीले गेलती ना, तो आता घ्यायला गेला तिले. हाव काय, चांगला आहे ना. मग तो दुकानदारही गेलाय वाटते त्याच्या बायकोले घ्याले. त्याचंही दुकान बंद आहे आज. तो रामरा भाऊ असन ना मग. नाही, ते काकाही कुठं तरी गेले. काका गेले असन शेतात. हाव, त्यांना शेतातच जाते ते जास्त. मग ते असन ना कविता, तिनं नाही उघडलं का दुकान? नाही, त्या काकूले बरं नाही म्हणते, ताप आलाय त्या काकूले. हाव का रे, ताप आलाय तिले? हाव, बिमार आहे काकू म्हणे, दुकान नाही उघडलं. हाव का व, मी तुम्हाला तेल सांगितलं होतं मग. मग आता काय करसान? तू काय सगळं संपू देतं काय, तेव्हा सांगत असतं काय? असं ना. अव थोडस तेल आहे ते, आताची भाजी होते, सकाळचं होणार नाही. मग अजून बोलसान? तू की नाही अशीच करतो. तुला सांगितलंय 2-3 दिवस राहते तसं सामान सांगत जाय. तूही ऐकत नाही बापा. घरी राहतं पण त्या किचन मध्येही लक्ष देत नाही तू. अव देत नाही तर काय, आता म्हटलं होतं एक खट्टा किराणा संपला की आणता येते. संपायच्या पहिले थोडस सांगून देऊ ना, त्या हिशोबाने घेऊन येतो. मग आता पाय दुकान बंद आहे ना. अरे कायले भांडता?
कविता एक पॉकेट देते ना कायले, नाही तर संध्याकाळी तो रामराव भाऊ येते दुकान उघडते. आता कोणती संध्याकाळ झाली अजून? हा हा ना काकू, असेच करते ते. काय काकू तुम्ही सांगा, इले समजायला नको का? जाऊ दे ना. हा विसरून जातो कधी कधी. काम असते काय तू सांगतं बरं. थोड्या थोड्या गोष्टीवर भांडायचं नसते. मी भांडतच नाही काकू, पण इले समजायला पाहिजे ना. मला काय सांगू काकू, निवड दिवसभर मोबाईल पाहत राहते, बाकी काही काम नाही इले. हा हो काय, मी मोबाईल पाहत राहतो. काढलेले पिको तुम्ही करतात नाही? मला का माहिती कोण करते तो. जाऊ दे ना, बघू दे ना काय होते आहे. अव काकू पाहायले काही नाही, ऑनलाईन सामान मागत राहते. गावात कोणी एवढं सामान मागत नाही, तेवढं हे मागवते. जाऊ दे ना, घरासाठीच मागवते काय, दुसऱ्यासाठी मागवते काय. एक लिमिट असते ना काकू मागवायची. हा हो काय, जास्त बोल नका, जा तिकडे. असं जायचं, हिच्या गोष्टी सांगायला लागल्या हिची जीवारच येते. जाऊ दे, काही नाही होत. कमवते इथे आणि खर्चही करते. हो जा ना, बाहेरून आले ना, हातपाय धुवून घ्या ना. हो धुतो मी. जरा शांत राहत जाय. अशी काय करतो तू? काय करू काकू तुम्ही सांगा. आता मी कमवतो, मला लागते त्या वस्तू बोलवतो मी. हा तुम्ही सांगा तर बरं. जाऊ दे ना मा, एवढा खर्च नाही करायचा, कमी मागवायचं. भागते ना आपलं, जेवढ्यात भागते तेवढ्यात करायचं. आता भागूनच तर राहिली काकू, जसं येतोय टाइम तसा काढतोय मी. आता मी करतो माया माया पिको फॉल करन, काही पण कामं करत राहतो. ते पैसे जमा झाले की मग घेतो वस्तू काही ना काही. बरंही नाही दिसत ना तसं, काही नसलं घरात तर. अहो ते समजते मला, पण माणसाला समजत नाही ना की सगळ्या गोष्टी पाहिजे. त्यांना काय जेवायला पाहिजे, बस दुसरं काही नाही. त्यांना थोडी समजते व की घरात हे लागते की ते लागते म्हणून. ना पण सामान संपायच्या 2 दिवसा पहिले सांगून द्यायचं, नाही तर 4 दिवसा पहिले सांगायचं. आईन टायमा सांगलं ना त्यांची चिडचिड होते. मी तशीच करत असतो. माझ्या घरी अनिता तशीच करते, सगळं संपू देते आणि मग सांगते. असं थोडी असते, कधी काय काम पडते, कधी काय पडते, कधी पाहुणेच येऊन जातील तर काही होते. कसं राहते, सामान भरलेला घरात पाहिजे. कधी कोण येऊन जाईन तर काही सांगता येते काय, आणि टाईम कसा येईन काय येईन तर. आता मी पुढच्या वेळेस 15 दिवस पहिलेच सांगतो यांना किराणा कसे हे करतात तर. मग म्हणते मॅ पगार येऊ दे, मग आणतो, पगार येऊ दे. तुम्ही सांगा काकू. जाऊ दे ना, चालूच राहते, काय करतं. चाल बापा, लय टाईम झाला, जातो मी आता घरी. कामं गिमं करतो, काय माहीत आज येते की नाही तर. आला असं ना फोन? नाही ना, फोन घेईन काही आला नाही, येते आहे की नाही तर म्हणून. निघत असन आता, कसं जेवण खावण करून वेळच लागते. हाव ना, आता सांगायला पाहिजे होतं ते, नाही फोन करून येतो आई इतक्या वाजता की तितक्या वाजता, काही सांगितलंच नाही. अजून आजच्या दिवस थांबले असते. नाही ना, लय वेळ थांबलो ना पावसाच्या कारण. काय होते त्याच्यात? सकाळीच निघणार होतो मी, पण पाऊस आला, झालंच नाही निघणं. तर जा पाऊस बंद झालाय तर निघून जातो. हो तुम्ही बाईकवर आले ना, तर मग पाऊस थांबल्याशिवाय कसं जाऊ देणार तुम्हाला? हो म्हणून तर थांबलो मी. पाय बाई अनिता, नेमंदी बसजो गाडीवर, नाही तर पावसाची गाडी कशी स्लिप गिप होते बाळा. हा बाई, बसतो ना नेमंदी. तर कायले रडतं, खुशी खुशी जायचं बाळा, रडून थोडी जायचं. नाही ना बाई, आता लय दिवस झाली तर राहत होती ना त्याच्या कारण. किती दूर आहे बेटा घर? जेव्हा पाहिलं तेव्हा येऊ शकतो तू. हा बाबा, ते तर आहे. पहा ना, त्रास असन तर रडाले काहीतरी. आता किती दिवसापासून होती? हो म्हणून तिला तसं वाटत आहे ना, आता लय दिवसापासून होती ना त्याच्या कारण. पोरी बाईचं तसंच आहे. हो, तिच्या जो मोबाईल आहे ना, कधी फोन लावू शकते ना. हो ते तर आहे. बरं तिकडे गेल्यावर एवढी रमून जाते ते की फोनही नाही करत. आता काय करू आई, तू सांग. आता तिकडे गेल्यावर मग तिकडे बरं वाटायला लागून जाते. 2-3 दिवस वाटते तसं, मग नंतर चांगलं वाटते. तसंच असते बाई आता. चाल ना मग, पाऊस येऊन जाईन ना. हा चालतो ना आई. पाय काळजी घे, जो बरं गिराणी वाटलं तर फोन गिन करशील, येईन मी तशी. हा हो बाई, सांगतो ना. कारण आता पाय, राजूनी आहे घरी आणि रुपाईनी आहे, दोघं एक दुसऱ्याची काळजी घ्या. हा आम्ही काळजी घेतो, तूही काळजी घे. पाय जा ना, पुण्याला गिण्याला चक्कर होत असन तर. आता सध्या तर काही होत नाही, दिवाळीत पाहतो. हो तसं पहा जा. आता येतील नसतं ते रक्षाबंधनले. हो येणार आहे ना, दोघंचे दोघं येणार आहे रक्षाबंधनले ना. आणि ताई येते ना रक्षाबंधनले. आता पाहू ना, तसं सांगतो मी तुम्हाला. मी येईन ना आई. हा येजो ना. चाल बाई अनिता, पटकन. अजून पाऊस घेऊस येऊन जाईन. हाव बाबा, तर रडू नको तर अनिता. तुझ्या आईचंही रडणं सुरू होऊन जाईन मग. पाय तिचं पहिलेच तोंड पडलं आता. बाबा तुम्ही काही मजाक करते, आई नाही रडत. खरंच ना अनिता, तू आईला रडवतो का? तू अशी रडशील तर आईला वाटत त्रासच आहे का तुले? नाही तसं नाही.
अनिता बस कर बाळा आता, रडून नाही जायचं, खुशी खुशी जायचं. आई तूच तर तोंड पाडलं वा आता. हा जा लागते माय पोरी बाईले. हा आई बापाच्या घरी राहून पुरं थोडी होणार आहे. आणि तुले काही दुःख आहे का बरं सांग. नाही बाई, सगळं चांगलं आहे. आई चांगल्या वागते, बाबाचंही चांगलं आहे, सगळे चांगले आहे. येतो आई मी. हाव बाई ये ना. या आता राखी किती दूर आहे बरं. हा जवळच आहे राखी. हा बाई, मी येतो ना रक्षाबंधनले. हाव बाई ये ना. चला मामाजी, हा येतो, घ्या तब्येतीची काळजी गिळजी. हो या, हळूहळू जा आणि घरी गेल्यावर फोन करा. हो करतो ना. पहा ना किती पाणी थांबलाय ह्या रोडवर. असंच असते गावातल्या रस्त्यांवर, चिखल थांबून जाते पूर्ण. आम्हाला छान छान कमेंट करा, आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुमचं नाव घेऊ. पटपट सबस्क्राईब करा आपल्याला. चला मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि बरं आपल्या चॅनलला लाईक का नाही करत बरं. हां व्हिडिओ बघितल्यावर लाईक करायचं, फ्रीमध्ये आहे लाईक करणं आणि सबस्क्राईब करणंही फ्रीमध्ये आहे. चला काळजी घ्या तब्येतीची.